नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीकरिता आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे. या पद्धतीत ब्रिटिश सरकार थेट शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे. जमीनदार किंवा मध्यस्थांची भूमिका या पद्धतीत नव्हती. थॉमस मुनरो यांनी या पद्धतीची सुरुवात केली. ही पद्धत विशेषतः दक्षिण भारतात लागू करण्यात आली होती. शेतकऱ्यांसोबत ठराविक कालावधीसाठी जमीन महसूल करार केला जात असे. रयतवारी पद्धतीमध्ये जमीन मालकी सरकारकडेच असे. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती प्रक्रियेची माहिती दिली आहे. घटना दुरुस्तीचे अधिकार संसदेला कायदेमंडळाला देण्यात आले आहे. घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा विशेष बहुमताने मंजूर करावे लागतात. काही विशिष्ट घटना दुरुस्त्यांसाठी राज्यांच्या विधिमंडळांची मान्यता आवश्यक असते. पर्यावरणातील कोणत्या प्रदूषक घटकामुळे आम्लवर्षाव होतो? पर्यावरणातील नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड या प्रदूषक घटकांमुळे आम्लवर्षाव होतो. आम्लवर्षावची कारणे: सल्फर डायऑक्साईड कोळसा आणि तेल जाळल्यामुळे हा वायू तयार होतो. हा वायू हवेतील पाण्यासोबत मिसळून सल्फ्युरिक ॲसिड तयार करतो. नायट्रोजन ऑक्साईड NOx वाहनांमधून आणि कारखान्यांमधून हे वायू उत्सर्जित होतात. हे वायू हवेतील पाण्यासोबत मिसळून नायट्रिक ॲसिड तयार करतात. या दोन्ही ॲसिडमुळे पावसाचे पाणी आम्लयुक्त होते आणि आम्लवर्षाव होतो. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आले आहे? भारत देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने ISSF 2025 सालच्या ज्युनियर विश्वचषकाचे यजमानपद भारताला दिले आहे. नवी दिल्ली येथे 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान या स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही स्पर्धा रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तिन्ही प्रकारांसाठी असेल. यापूर्वी भारताने 2023 मध्ये भोपाळ येथे वरिष्ठ विश्वचषक आणि 2024 मध्ये नवी दिल्ली येथे ISSF विश्वचषक अंतिम स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केल्या होत्या. भारतीय घटनेनुसार टिंबटिंब सार्वभौम आहे. भारतीय घटनेनुसार भारतीय जनता सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे अंतिम अधिकार. भारताच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे की अंतिम अधिकार भारतीय लोकांकडे आहे. भारतीय लोक त्यांच्या प्रतिनिधीमार्फत सरकार निवडतात. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक असे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की भारतीय संविधानाचा अधिकार लोकांकडून येतो. सार्वभौम लोकशाहीचा आधार आहे. भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन त्यांच्या वैज्ञानिक कार्यांमुळे झाले असे मानले जाते. भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन त्यांच्या जगदीशचंद्र बोस यांच्या वैज्ञानिक कार्यांमुळे झाले असे मानले जाते. त्यांनी रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीमध्ये संवेदनता असतात हे सिद्ध केले. त्यांनी वनस्पतीमधील विद्युत संकेतांचा अभ्यास केला. त्यांनी
बोस संस्थेची स्थापना केली, जी भारतातील एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते? खालीलपैकी महात्मा गांधी हे भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते. महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते, परंतु ते घटना समितीचे सदस्य नव्हते. त्यांनी घटना निर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर दिसून येतो. त्यांचे विचार आणि तत्वज्ञान जसे की अहिंसा, सत्य आणि स्वराज्य यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीला आकार देण्यात मदत केली. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले होते? ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन अगरतळा येथे आयोजित करण्यात आले होते. ईशान्य परिषदेचे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल NEC 72वे अधिवेशन दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी अगरतळा, त्रिपुरा येथे आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि NEC अध्यक्ष श्री अमित शहा यांनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. निघाले या शब्दाचे लिंग कोणते आहे? निघाले या शब्दाचे लिंग आहे नपुंसकलिंगी. निघाल्या हा शब्द क्रियापद आहे आणि तो बहुवचन नपुंसकलिंगी रूपात वापरला जातो. उदाहरणार्थ, गाडी निघाली. येथे गाडी हे नपुंसकलिंगी नाम आहे. म्हणजे गाडी हा शब्द जरी स्त्रीलिंगी सारखा वाटला तरी काही नाम नपुंसकलिंगी मानली जातात, विशेषतः वस्तू किंवा यंत्र. त्यामुळे क्रियापदही त्यानुसार नपुंसकलिंगी रूपात निघाले असे येते. जर दोन वाक्ये टिंबटिंबने जोडली तर मिश्र वाक्य तयार होतो. जर दोन वाक्ये गौणत्वबोधक अव्ययांनी जोडली तर मिश्र वाक्य तयार होतो. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य जोडण्यासाठी गौणत्वबोधक अव्ययांचा वापर केला जातो. हे अव्यय वाक्यांना एकमेकांवर अवलंबून ठेवतात, ज्यामुळे एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये तयार होतात. गौणत्वबोधक अव्ययांमुळे वाक्यांना एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो आणि ती एकमेकांशी संबंधित होतात. मी नोकरीतून निवृत्त झालो. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. या वाक्यात एकच विधान आहे. हे वाक्य स्वतंत्र असते आणि ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते. मी नोकरीतून निवृत्त झालो. या वाक्यात मी हा कर्ता आहे आणि निवृत्त झालो हे क्रियापद आहे. हे वाक्य स्वतंत्र आहे आणि ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नाही. त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे. प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार मुक्ती शपथ घ्यावी. या वाक्याचा प्रकार सांगा. या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा किंवा तर्क यांचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यात क्रियापदाचे रूप वा किंवा वि असे असते. हे वाक्य एक प्रकारचे आदेश, सल्ला किंवा विनंती दर्शविते. प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार मुक्तीची शपथ घ्यावी. या वाक्यात शपथ ही घ्यावी हे क्रियापद कर्तव्य दर्शविते. त्यामुळे हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. वादळात झाड सापडले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. ज्या वाक्यात क्रिया कर्त्यावरच घडते, कर्मावर घडत नाही, त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. या वाक्यात झाड हा कर्ता आहे आणि सापडले ही क्रिया आहे. या वाक्यात कर्म नाही, त्यामुळे
सापडले हे क्रियापद अकर्मक आहे. वाक्याचा प्रकार सांगा. आजकाल 1000 रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. नकारार्थी. ज्या वाक्यात नकारात्मक शब्द वापरले जातात त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. नव्हे, नाही, नको यासारखे शब्द नकारात्मक दर्शवतात. या वाक्यात नकार दर्शवणारे शब्द किंवा रचना वापरली जाते. आजकाल 1000 रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. या वाक्यात नव्हे हा नकारात्मक शब्द वापरला आहे, त्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. ज्या वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. गौण वाक्य की, जे, जरी, कारण, म्हणून, जर, तर अशा गौणत्वबोधक उभ्याने अव्याने जोडलेले असतात. मिश्र वाक्यात एक वाक्य मुख्य असते तर इतर वाक्य त्यावर अवलंबून असतात. जे चकाकते ते सोने नसते. या वाक्यात जे चकाकते हे गौण वाक्य आहे तर ते सोने नसते हे मुख्य वाक्य आहे. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे? हे वाक्य द्विकर्मक क्रियापदाच्या प्रकारातील आहे. ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. या वाक्यात भिकाऱ्याला आणि पैसा हे दोन कर्म आहे. तिने ही कर्ता आहे आणि दिला हे क्रियापद आहे. या वाक्यांमध्ये दोन कर्म आहे त्यामुळे ही वाक्ये द्विकर्मक क्रियापदांच्या प्रकारात येतात. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्यासोबत प्रार्थना म्हण. शब्दयोगी अव्यय. जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, घरावर, टेबलाखाली, शाळेपर्यंत, झाडाजवळ, माझ्याबरोबर. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. या वाक्यात पण हे माझ्याबरोबर या नामाला जोडून आले आहे त्यामुळे ते शब्दयोगी अव्यय आहे. दादा घोड्यावर बसले आणि पुन्हा एकदा केरुनाना म्हणाला. या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. जेव्हा दादा घोड्यावर बसले तेव्हा पुन्हा एकदा केरुनाना म्हणाला. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.